पती आणि पत्नीचा संसार हा खूप वेगळा आणि मजेशीर असतो. अनेक वेळा आपण पाहतो की नवरा आणि बायको यांचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध असतो, पण हाच विरोधाभास त्यांच्या आयुष्याला बॅलन्स ठेवतो. आणि म्हणूनच म्हणतात, जिथे दोन वेगळे स्वभाव भेटतात तिथेच खरा संसार तयार होतो. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे शांत नवरा आणि भांडखोर बायको. जर नवरा खूप शांत स्वभावाचा असेल तर अनेकदा पत्नी जास्त बोलणारी किंवा थोडी भांडखोर असते, कारण एक जण शांत राहतो आणि दुसरा आपलं मत मोकळेपणाने मांडतो. यामुळे दोघांमध्ये एक प्रकारचं संतुलन तयार होतं. दुसरी गोष्ट म्हणजे साधा नवरा आणि डेंजर बायको. नवरा जर खूप साधा आणि सरळ स्वभावाचा असेल तर बायको कधीकधी खूप कडक आणि स्ट्रॉंग डिसिजन घेणारी असते. अशा जोडीत घरातील मोठे निर्णय सहज घेतले जातात. तिसरी गोष्ट म्हणजे कमी बोलणारा नवरा आणि सतत बोलणारी बायको. नवरा जर मितभाषी असेल तर बायको घरातली सगळी शांतता तोडते आणि वातावरण जिवंत ठेवते. त्यामुळे घर कधीच बोरिंग होत नाही. चौथी गोष्ट म्हणजे समजूतदार नवरा आणि रागीट बायको. नवरा जर समजूतदार असेल तर तो बायकोचा राग शांतपणे हँडल करतो आणि हळूहळू परिस्थिती पुन्हा नॉर्मल होते. इथे पेशन्स खूप कामाला येतो. पाचवी गोष्ट म्हणजे भोळा नवरा आणि चाणाक्ष बायको. नवरा जर खूप भोळा असेल तर बायको स्मार्ट आणि प्रॅक्टिकल असते. त्यामुळे ती घरातील व्यवहार नीट सांभाळते आणि चुका होऊ देत नाही. सहावी गोष्ट म्हणजे ऐकून घेणारा नवरा आणि ओरडणारी बायको. नवरा जर शांतपणे सगळं ऐकून घेणारा असेल तर बायको कधीकधी जोरात बोलते, पण शेवटी दोघेही एकमेकांना समजून घेतात. सातवी गोष्ट म्हणजे हळू चालणारा नवरा आणि घाई करणारी बायको. नवरा जर निवांत असेल तर बायको नेहमी फास्ट असते. त्यामुळे कामं वेळेत पूर्ण होतात आणि दोघांचं बॅलन्स मेंटेन होतं. आठवी गोष्ट म्हणजे ठीक आहे म्हणणारा नवरा आणि मी सांगते तसं होईल म्हणणारी बायको. नवरा जर प्रत्येक गोष्टीला होकार देणारा असेल तर बायको डिसिजन घेण्यात पुढे असते. त्यामुळे घरात कन्फ्युजन कमी होतं. नववी आणि शेवटची गोष्ट म्हणजे समजून घेणारा नवरा आणि पटकन भडकणारी बायको. नवरा जर प्रत्येक गोष्ट समजून घेणारा असेल तर बायकोचा राग जास्त वेळ टिकत नाही, कारण शेवटी समजूतदारपणा जिंकतो. तर या सगळ्या गोष्टींवरून एक गोष्ट स्पष्ट होते, पती आणि पत्नीचा स्वभाव जरी वेगळा असला तरी त्यातूनच त्यांच्या आयुष्यात बॅलन्स तयार होतं आणि हाच बॅलन्स त्यांच्या नात्याला मजबूत बनवतो. शेवटी एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक जोडपं वेगळं असतं, पण प्रेम, समजूतदारपणा आणि थोडासा ह्युमर असेल तर कोणताही संसार आनंदी राहू शकतो. त्यामुळे एकमेकांचा स्वभाव स्वीकारा आणि आनंदाने जीवन जगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.